शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज जोगेश्वरी पूर्व येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या ठिकाणी जोगेश्वरी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार अनंत बाळानर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले। मुंबईहून आमचे प्रतिनिधी अलीम इनामदार यांचा रिपोर्ट। सरकार एक्सप्रेस मध्ये आपलं स्वागत आहे। मी आपल्यासोबत अलीम इनामदार। आज आम्ही उपस्थित आहोत जोगेश्वरी विधानसभेत ईस्ट मध्ये। आता आपण बघू शकता आज बाळासाहेब हिंदू हृदय समाज बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे। यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज इथं बघा आमच्या पाठीमागे जी शाखा आहे या शाखेमध्ये रक्तदान शिबिर केलेला आहे। जसं की आज रविवार 1 डिसेंबर आहे, सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत यांचा कार्यक्रम आहे। इथं आतापर्यंत 70 पेक्षा जास्त लोकांनी रक्तदान केलेलं आहे आणि अशा हे रक्तदान जे करणार आहेत ते लोकांना रक्त दान करतायत त्यांच्यासाठी अशा एक सुविधा उपलब्ध झालेली आहे की बाबा तुम्ही रक्त द्या आणि जर ज्यांना गरज आहे त्यांना रक्त आपण वाटप करू शकतो। म्हणजे असा जो गरीब माणूस असेल, कोणाला त्याला रक्ताची गरज असेल तर हा रक्त तिथे कामाला येतो। नवनिर्वाचित आमदार खर तर शिवसेना आणि युवा सेना याच्या माध्यमातून सातत्याने समाज उपयोगी उपक्रम हे चालू असतात। निवडणूक आता संपली आहे आणि पुन्हा एकदा शिवसेना आणि सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा सेना पदाधिकारी आपल्या कामाला लागले। त्याच्या माध्यमातून आज बाल उत्साही क्रीडा मंडळ आणि स्वयं प्रतिष्ठानच्या माध्यमातून याने आयोजन केलं आहे आणि रक्ताचा पुरवठा हे फार करणं गरजेचं असतं। सातत्याने शिवसेना आणि रक्तदान एक वेगळं नातं आहे, त्यामध्ये हा उपक्रम चालू आहे। मला वाटतं याच्या आयोजनामध्ये सहभागी झाले सर्व आमचे युवा सेनेचे सुनील बागवे, अमित पेडणेकर, बाल उत्साह मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचा मनापासून मी धन्यवाद देतो। आणि खरं तर समाजाची सेवा करणं हे वाक्य पुढे घेऊन जात असताना असे उपक्रम राबवण्यासाठी आई जगदंबा त्यांना बळ देऊ अशी इच्छा प्रकट करतो। आज विधानसभेची निवडणूक झाली आहे आणि त्याचा निकाल समोर आलेला आहे। त्याच्या माध्यमातून लोकांनी जो काही कौल दिला त्या कौल दिल्याच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याची एक संधी मला मिळाली आहे। निश्चितपणाने गेल्या 15 वर्षामध्ये खास करून जी या विभागामध्ये रखडवलेली कामं आहेत ती कामं करून लोकांना दिलासा देणं, त्यांची सेवा करणं याच्याची साथ देण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे, ते मी करणार आहे। मात्र या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून जो अनुभव पूर्वी आला आणि अजून सुद्धा रडीचा डाव बंद झालेला नाहीये। 19व्या फेरीपर्यंत समाधानकारक मतदान होत होतं, पण 21व्या फेरीनंतर जेव्हा मतदान विरोधी पक्षाकडे गेलं त्यावेळेला रडीचा डाव केला सुरुवात झाली आणि आता कुठेतरी ऐकायला मिळते कोर्टात जाणार आहे वगैरे वगैरे। पण शेवटी निवडणूक आहे, हार जीत कोणाची असणार, पण सत्य हे आपल्या बाजूने येत नाही तेव्हा कुठेतरी आपण हे करणं हे काही संयुक्तिक नाहीये। काहीतरी असलं तरी जो कौल आहे त्या कौलाच्या माध्यमातून लोकांची सेवा करणं हे आमचं कर्तव्य आहे। ते कर्तव्य समजून आम्ही काम करणार आहोत। ते आयोजक अमित पेडणेकर आहेत, त्यांच्या सहकारी सर्व उपस्थित आहेत। अमितजी काय माहिती द्याल? रक्तदान शिबिर म्हणजे एक समाज उपयोगीच उपक्रम आहे, कार्यक्रम आहे आणि 17 नोव्हेंबर म्हणजे बाळासाहेबांचा स्मृतिदिन आणि बाळासाहेबांनी जे आम्हाला हिंदुत्वासोबत जे काय समाजकारणाचे जे काय विचार दिले आहेत, म्हणजे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्याच 80% समाजकारणालाच आम्ही नजरेसमोर ठेवून आम्ही दरवर्षी बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त आम्ही रक्तदान शिबिरासारखे अजून इतर काही समाजोपयोगी कार्यक्रमांचं आम्ही आयोजन करतो। पण आपल्या सर्वांनाच हे माहीत असेल पत्रकार बंधूंना की 20 नोव्हेंबरला निवडणूक झाली आणि 23 नोव्हेंबरला त्याचा निकाल होता, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आचारसंहिता लागू होती। पण ज्यानंतर ही आचारसंहिता राज्य आयोगाकडनं जेव्हा ही उठवली गेली त्याच्यानंतर आम्ही दरवर्षी जसं आयोजन करतो तसं यावेळेस सुद्धा बाल उत्साही क्रीडा मंडळ आणि स्वयं प्रतिष्ठान यांना सोबत घेऊन आम्ही शिवसेना युवा सेना जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राच्या वतीने या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे आणि या शिबिराचा अजूनपर्यंत किमान 70 ते 75 रक्तदात्यांनी याला उत्कृष्ट प्रतिसाद दिलेला आहे। प्रबोधन महासाहेब बिनाताई ठाकरे रक्तदान रक्तपेढी एक 17 नोव्हेंबरला साहेबांचा स्मृतिदिन असतो, पण आचारसंहिता असल्यामुळे त्यावेळेला काही घेता आलं नाही। पर फार अचानक अमित पेडणेकरांनी सांगितलं की आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे
कारण मला वाटत नाही की आमच्या विभागात म्हणजे इतक्या लवकर कोणी कार्यक्रम घेतला नाही 17 तारखेला. आणि साहेब नेहमी आमच्या स्मरणात राहतो. साहेबांची शिकवण आहे की 80% समाजकारण करा, 20% राजकारण करा. तो जो 80% जो भाग आहे तो हा आहे. तर त्याप्रमाणे आम्ही हा उपक्रम केला आणि यापुढे पण असे छोटे मोठे उपक्रम आम्ही करत राहू. मग असेच अपडेट्स घेण्यासाठी आपण बघत राहा सरकार एक्सप्रेस.